सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ठाकरे बंधूंच्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येते। संदीप देशपांडे यांच्याकडून लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप करण्यात आलेलं आहे। मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येतंय, निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय सध्या ठाकरे बंधू कित्येक दिवस एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे, मात्र आता हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरलेले आहेत। ठाकरे बंधूंच्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येते। त्याचबरोबर संदीप देशपांडे यांच्याकडून लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप करण्यात आलेलं आहे। मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना 5 तारखेला हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मुंबई या ठिकाणी आंदोलन करत आहे। सर्वपक्षीय खरं तर हे आंदोलन होऊ शकतं आणि यामध्ये मात्र दोन्ही ठाकरे बंधू हे देखील एकत्र येणार अशी देखील आता स्पष्टता जी आहे ती आलेली आहे। सध्या मनसेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सगळे रेल्वेमधनं प्रवास करत आहेत, नागरिकांना आवाहन करत आहेत की मोर्चामध्ये सहभागी व्हा। संदीप देशपांडे असतील, संतोष दुरी असतील, हे सर्व लोक जे आहेत सध्या रेल्वेमधनं प्रवास करत आहेत आणि नेमकं काय म्हणणं आहे जाणून घ्या। संतोषजी, काय सांगाल? रेल्वेमधनं प्रवास करताय, नागरिकांना, मराठी माणसाला जागृत करत आहात। हा एक आमचा प्रयत्न आहे। प्रत्येक संघटना, प्रत्येक पक्ष, प्रत्येक मराठी माणूस या मोर्चाला सामील व्हावा याकरता आमचा हा प्रयत्न आहे। त्याकरताच आम्ही आज रेल्वेमधनं प्रवास करतोय, कारण रेल्वेमध्ये जास्तीत जास्त प्रवासी भेटतील, आम्हाला जास्तीत जास्त लोक भेटतील, मराठी माणसं भेटतील, याकरताच आम्ही हा प्रचार करत आहोत रेल्वे। अर्थातच संदीपजी आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। संदीपजी, काय सांगाल? रेल्वेतनं प्रवास करत आहात, जनजागृती करत आहात, मराठी माणसाला जागृत करत आहात। निश्चितपणे मला तर वाटतं ज्या पद्धतीने हिंदी भाषेची सक्ती केली जाते त्याच्या विरोधात 5 जुलैला सर्व मराठी माणसांनी एकत्रितपणे या मोर्चात उतरावं अशा पद्धतीचं आव्हान आम्ही लोकांना करतोय आणि त्याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळताना आपल्याला दिसतो। आपल्यासोबत मनसे कार्यकर्ते आहेत, पत्रक आपण बघू शकतो। अशा पद्धतीचं आमंत्रण पत्रिका जी आहे ती या ठिकाणी देण्यात येत आहे। पाहायला गेलं तर दादा, तुम्ही लोकांना आमंत्रित करत आहात आंदोलनासाठी, कसा प्रतिसाद मिळतो? जनतेचा खरोखर चांगला प्रतिसाद आहे। 5 तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही सर्व पक्षीय आणि सर्वसामान्य जनतेला आवाहन करत आहोत की या मोर्चामध्ये सामील व्हा। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये, मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन ही आहे। दादा, काय सांगशील? पत्रक तू देत आहेस, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? जो काय आपल्या मायबोलीवर, मराठी भाषेवर जो अन्याय होते, आज ज्या वयामध्ये मुलांना फक्त आपली मातृभाषा कळते त्या वयामध्ये तुम्ही हिंदीची सक्ती करताय, म्हणजे असं थोडक्यात झालं की माय मरो आणि मावशी जोगो। आज जिकडे लहान मुलांना शब्दाचे उच्चार येत नाही तर ते बोबडे बोलतात, त्यांना समजावं लागतं की कसं बोलायचं, काय करावं, त्या भाषेत तुम्हाला सांगायचं की नाही या भाषेत बोलायचं, या भाषेत नाही बोलायचं। आणि त्याच्यामध्ये आपले हिंदीचे उच्चार असे आहेत की काही ठिकाणी आपण मराठी शब्द वापरतो तिकडे त्यांची प्रोनाऊन्सिंग वेगळे येतात। नक्कीच तर बघू शकतो, मनसेकडनं रेल्वे प्रवास करून मराठी नागरिकांना, मुंबईकरांना जे आहे आवाहन करण्यात येत आहे 5 तारखे रोजी होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी। कारण की अर्थातच महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय हा बनलेला आहे आणि या विरोधात सर्व पक्षीय नेते जे आहेत ते तर एकत्र येत आहेत, सर्व संघटना देखील एकत्र येताना दिसून येत आहेत। मनसेचा हा रेल्वे प्रवास एक नवीन मोहीम, एक नवीन आंदोलन। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।